विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक मानाजी गावडे, मराठी विभाग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती. मित्रांनो, आपले हे शैक्षणिक वर्ष 2020-21 आहे. यामध्ये मी प्रथमतः आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे, हे शैक्षणिक वर्ष 19-20 जे आता संपलेलं आहे, हेच मुळी अनेक संकटांना घेऊन आलं. सुरुवातीला अतिवृष्टी, महापूर, त्यानंतर आलेली महामारी म्हणजे करोना, आता काल परवा झालेलं चक्रीवादळ आणि आणखीही अशी काही संकटे येत राहतील. काही काळ या संकटांमुळे तर आपणा सर्वांना आपापल्या ठिकाणी आपापल्या घरात स्थानबद्धच व्हावं लागलं आणि असं वाटलं की आता आपल्याला घराबाहेर पडता येणार नाही अथवा काही इतर गोष्टीही साध्य करता येणार नाहीत. परंतु मित्रांनो, या प्रत्येक संकटावर आपल्याला मात करावीच लागेल, त्यातून बाहेर पडावंच लागेल. त्यासाठी नवनवीन मार्ग शोधावे लागतील, कारण जीवन हे थांबवून चालणार नाही, ते प्रवाहीच राहिलं पाहिजे. आणि म्हणून या वर्षापासून आपण शिकवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, आपापल्या घरी राहून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहोत. किंबहुना आपण हा पर्याय स्वीकारलेला आहे आणि प्राप्त परिस्थिती तरी आपल्याला स्वीकारणं भागच आहे. म्हणून मी आपल्याला अगदी कळकळीने सांगू इच्छितो की आपण जरी हा नवीन पर्याय स्वीकारला असला आणि आम्ही आपणा शिकवत असलो, आपण शिकत असला, तरीसुद्धा हे शिकवणं आणि आपण शिकणं ही प्रक्रिया दुहेरी आहे आणि खऱ्या अर्थाने या व्यवस्थेचा आत्वा आपणच आहात. आणि म्हणून मी आपणा सांगू इच्छितो, विषय कोणताही असो, मग तो भाषा विषय असेल अथवा अन्य दुसरा कुठला विषय असेल, आपण मनापासून तो अभ्यासा. आम्ही जे शिकवलं आहे किंवा आम्ही जे शिकवतो त्याला आता काही मर्यादा आहेत आणि म्हणून आम्हालासुद्धा शिकवण्यामध्ये किंवा आपल्याला सांगण्यामध्ये काही बदल करावे लागतील. त्या पद्धतीने आपण आता वाटचाल सुरू करीत आहोत. मी आपणा सर्व बांधवांना या वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि आपण आता इयत्ता 12वीचं जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे ते शिकण्यासाठी सुरुवात करूया. मित्रांनो, हे पुस्तक नवीन आहे, त्याचं हे पहिलंच वर्ष आहे आणि आपणही ते नव्याने अभ्यासणार आहोत. फारसा फरक नसतो. अभ्यासक्रम नवीन आला म्हणजे त्यातील पाठ, कविता, साहित्य प्रकार हे फक्त बदलतात, बाकी वेगळं काही नसतं. आणि म्हणून आज आपल्या इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जो पहिला पाठ आहे त्याचं नाव आहे वेगवशता. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो की आपण पहिल्यांदा शीर्षक समजावून घेऊया, कारण त्या संपूर्ण पाठाचे सार त्या शीर्षकात सामावलेले असतात आणि म्हणून ते पहिल्यांदा आपल्याला उलगडून पाहणं गरजेचं आहे. आता बघा, वेगवशता यात पहिला शब्द आहे वेग, म्हणजे काय? गती. दुसरा शब्द आहे वशता, त्यात मूळ शब्द आहे वश, म्हणजे आहारी जाणे, म्हणजे थोडक्यात वेगाच्या आहारी जाणे. आता आपल्या लक्षात आलं असेल की जगामध्ये प्रत्येक गोष्टीला गती आहे, म्हणजे वेग आहे. जशी एक निसर्गाची प्रत्येक गोष्टीत पुढं जाण्याची गती असते, तशीच
मानवाने निर्माण केलेल्या त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यालाही एक गती आहे आणि कोणत्याही गतीला मर्यादा असणं आवश्यक असतं. अन्यथा असं म्हणतात की अति झालं म्हणजे विनाश ओढवतो. तद्वत लेखकाने सुद्धा इथे की मानवाने वेगावर नियंत्रण ठेवून सुखी समाधानी कसं जगावं याबाबत आपले विचार मांडले आहेत. आता आपण सुरुवातीला थोडक्यात लेखकाचा परिचय करून घेऊया. या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. कालखंड आहे 1927 ते 2010. हे एक महाराष्ट्रातील नामवंत वक्ते, व्यासंगी लेखक आणि एक विचारवंत होऊन गेले. त्यांनी अनेक विषयांवरती अनेक व्याख्यानमालातून काही ठिकाणी तर सलग अनेक वर्ष व्याख्याने दिली. त्यातली पुण्यातली वसंत व्याख्यानमाला यामध्ये त्यांनी सलग 28 वर्ष व्याख्याने दिली. त्याचबरोबर त्यांची काही पुस्तकंही गाजली. उदाहरणार्थ कथा वक्तृत्वाची, जागर खंड 1 व 2, जीवनवेद, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ प्रकाशित आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरूही होते. त्याचबरोबर त्यांना राजर्षी शाहू महाराज पुरस्कार आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. अशी त्यांची ओळख आहे. आता या पाठामध्ये मध्यवर्ती कल्पना म्हणजे एक विचार तो असा आहे की अतिवेगाच्या आहारी जाण्याची सामाजिक विकृती. खरं पाहायला गेलं तर वाहन आणि वेग आवश्यक आहे, परंतु गरज नसताना आणि प्रवास आवश्यकही नसताना किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त वेग ठेवून अपघात घडतात, माणसाचं जीवन धोक्यात येतं. याची लेखकाला खंत वाटते. त्यामुळे त्यांनी खरे तर लेखकांनी या पाठात फार सुंदररित्या एक आपण जसं बोलतो तसं बोलतं लिखित आपल्यासमोर मांडलेलं आहे. ते म्हणतात, वेग हे गतीचे एक रूप आहे आणि आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे जीवनचक्र फिरत असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते आणि आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी ती स्थिर होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, खरं तर तुम्ही काय आणि मी काय आपण वेगळे नाही आहोत. आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कुठं ना कुठं जाणं आणि येण्यासाठी आपण वाहनांचा उपयोग करतो. आता बघा, आपल्यापैकी अनेकांना परिचित असेल की आपले काही मित्र हल्ली अनेक मोठ्या शहरात शिक्षणासाठी जातात आणि मग गावाकडून शहरात येण्यासाठी किंवा शहरातून गावी जाण्यासाठी कमीत कमी वेळात पोहोचण्यासाठी ही मंडळी पालकांकडून दुचाकी घेतात आणि तिचा वापर करतात. चांगली गोष्ट आहे.
पाहिजे तेव्हा निघता येतं, हवं तेव्हा पोहोचता येतं आणि पुन्हा शहरातही वाहनाने प्रवास करताना सार्वजनिक वेळ खूप जातो. त्यापेक्षा स्वतःचं वाहन असेल तर पटकन पाहिजे त्या ठिकाणी जाता येतं. चांगली गोष्ट आहे. परंतु हल्ली बहुतेक तरुण शहरातून गावी जाताना अथवा गावाकडून शहरात येताना अतिशय वेगाने गाडी चालवतात. खरं सांगू मित्रांनो, पालकांना त्याची खूप चिंता वाटते, परंतु आजकालच्या तरुणाईच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. अनेकदा तरुण मुले शहरातून मित्राला मागे बसवून वेगाने गाडी पळवतात. यातून बऱ्याचदा अपघात झाले आहेत आणि घडतातही. कधीकधी निष्पापांचाही बळी जातो. कधीकधी विकेंडला सुट्टी आहे म्हणून काही मित्र एकत्र येऊन पर्यटनाला बाहेर पडतात आणि मग शनिवारी रविवारी सुट्टी असेल तर अतिशय वेगाने वाहने चालवत ती दूर कुठेतरी भटकण्यासाठी जातात. दिवसभर भटकतात. खाणे पिणे मौज मजा, रात्री उशिरा परतणे आणि अशातून बऱ्याचदा रात्रीचा वेळ झाला आहे, इच्छित स्थळी पोहोचायचं आहे म्हणून मग ते वेग घेतात. कधीकधी थकल्यामुळे डोळ्यावर झापड येते, तर कधीकधी अन्य कारणामुळे वाहनांचा वेग लक्षात येत नाही किंवा कधीकधी समोरच्या वाहनाच्या प्रखर दिव्यांच्या झोतामुळे डोळे चमकल्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. कधीकधी वेगही जाणवत नाही. मग अनोळखी रस्त्यावर असणारं वळण किंवा वळणावर असणारं एखादं झाड अथवा अरुंद पूल, पुलाचा कठडा हेही लक्षात येत नाही आणि मग अशा ठिकाणी अपघात घडतात. आपण मग त्या बातम्या वाचतो, चर्चा करतो, हळहळ व्यक्त करतो, अरे ही मंडळी अकाली या जगातून गेली. परंतु याच्या पलीकडं फारसं काही घडत नाही. आता लेखकाने इथं जो विचार मांडलेला आहे, खरंच का आपल्याला एवढ्या वेगाची गरज आहे किंवा या वाहनांची गरज आहे? तर लेखकाने इथं एक निरीक्षण नोंदवलेलं आहे. ते म्हणजे अमेरिकेसारख्या देशात वाहनांची गरज तर आहेच आणि तिथली वाहनंही वेगानं पळवली जातात. त्याचं कारण अमेरिकेमध्ये एकेरी रस्ते आहेत, रस्त्यावर अडथळे नाहीत, रस्ते सरळ आहेत. जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि म्हणून त्यांना तिथं ती वाहनं, त्याची ती गती आवश्यक आहे. परंतु आपल्या भारतामध्ये इथल्या परिस्थितीचा जर विचार केला तर खरं तर आपल्याला त्यांच्या इतकं दूर जाणं येणं नाही. मान्य आहे आम्हाला वाहनांची गरज आहे, कारण शाळा एका टोकाला असते, ऑफिस दुसऱ्या टोकाला असतं, मंडई तिसऱ्या टोकाला असते, म्हणून आम्हाला गरज आहे. परंतु म्हणून घरातून बाहेर पडलं की वाहनांवर बसल्याशिवाय कुठं जायचंच नाही हे तितपत बरोबर आहे. म्हणून लेखक म्हणतात की आपण एकतर त्यांचं अंधानुकरण करत आहोत किंवा कुणीतरी गाडी घेतली म्हणून आपणही घ्यायची. काही लोक गाडी चालवतात म्हणून आपणही ती चालवायची. कामानिमित्त काही लोक गाडी वापरतात, आपण बिनकामाचीही वापरतो. म्हणून लेखक सांगतात की प्रतिष्ठेसाठी किंवा काहीतरी नवीन दाखवण्यासाठी किंवा कोणाकडे आहे म्हणून आपण त्याचं अनुकरण करावं हे सर्वस्वी चूक आहे. यासाठी लेखक आपल्याला सांगतात की कामापुरते आणि कामासाठी वाहन वापरावे, त्याचबरोबर आटोक्यात राहील एवढाच वेग ठेवावा
आणि जर आपण असं तंत्र अनुसरलं तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, कृतार्थतेने जगता यावे, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही. आपण सर्वच जण कोणाशी ना कोणाशी स्पर्धा करीत असतो आणि खरी स्पर्धा तर मानसिकच असते. लेखक म्हणतात, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. किंवा कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण हेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसं का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ता का पसंत केला जातो? देहू आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते यांना का दिसत नाहीत? इथं लेखक आपल्याला प्रकर्षाने सांगता आहेत की वाहनं केवळ शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाण्यात किंवा गरज नसताना तिथे नेण्यात कसली आली आहे खुशारकी? वाहने वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळे वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहन चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते आहे? आणि वाहनांचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्रानी म्हटली जाते आणि रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी नसतात. मग कशासाठी एवढा वेग घ्यायचा? का जीव धोक्यात घालायचा? काय म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या? यासाठी ते म्हणतात की काही धोके पण आपल्याला दाखवून देतात. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची तर व्यथाच असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वरखाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनास जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून आपण पोहोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाचच भावविवश होऊन वेगवश होऊ नये आणि अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता. सारांश या पाठात अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर लेखकाने नेमके बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज आहे, परंतु अनेक जण गरज नसताना आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी कर्ज काढून वाहनं घेतात. या मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत पोहोचणे आवश्यक आहे, पण वेगाने जाऊन जीव धोक्यात घालणं हे चूक आहे. बऱ्याचदा वेळ वाचवण्यासाठी वेगात वाहनं चालवतात आणि मग वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यासाठी घालवतात. यातून काय साध्य होते? तर
उत्तर भयानक आहे. अनेक व्याधी, अस्वास्थ्य, ताणतणाव. म्हणूनच स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याचा सल्ला ते आपणा सर्वांना देतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्ही बारकाईने वाचा. कोणतेही साधन हे माणसासाठी आहे, त्याचप्रमाणे वाहनेही माणसासाठीच आहेत, माणूस वाहनांसाठी नाही. यावरून मला महात्मा गांधींच्या एका वचनाची आठवण होते. ते म्हणाले होते, माझा विज्ञानाला विरोध नाही, परंतु माणूस विज्ञानाचा गुलाम होता कामा नये. विज्ञानच जर माणसावर स्वार होत असेल किंवा होईल तर ते मला मान्य नाही. यावरून एक गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की श्रम आणि वेळ वाचवण्यासाठी माणसाने बनवलेली वाहने ही माणसासाठी जीवघेणी ठरू नयेत. यासाठी लेखकाने सुचवलेले उपाय म्हणजे वेगावर नियंत्रण, आणि ते सर्वांच्या हिताचे आणि सुखाचे ठरावे. यासाठी लेखकांनी सुचवलेल्या उपाय सर्वांनी अंमलात आणणे आवश्यक आहे. हे या पाठाचे सार सर्वस्व आहे. आणि म्हणून मी पाठाचा शेवट करताना सर्वांना सांगू इच्छितो की मित्रांनो, तुम्ही किंवा मी किंवा समाजातले आपण सर्वच जण या समस्येसाठी कमी प्रमाणात जबाबदार असतो. आणि म्हणून सर्वांनाच याची जाणीव व्हावी आणि सर्वांनीच या समस्येकडे डोळसपणे पाहावे आणि सुखी समाधानाने जीवन जगावे. जीवनाचा आणि जीवन सुखी होण्यासाठी आपण बनवलेल्या साधनांचा वापर चांगल्या रीतीने केला तर आपण आनंदी आणि सुखी होऊ. हाच सल्ला यातून लेखकाला